नमस्ते मैत्रिणींनो, हे बघा आज आपल्याला याचं झाड बघायचं आहे मोगऱ्याचं. तर माझ्याकडे छोटंसं झाड आहे, मागच्या वर्षी आणलेलं. तर त्याची वाढ नाही एवढी झालेली, तर मग त्याला म्हटलं मी रिपोर्ट करते दुसऱ्या कुंडीत. तर बघू शकता तुम्ही, मी रिपोर्ट करून घेते आता. त्याच्या किती मुळ्या काय वाढल्या आहे ते. तुमच्याकडे जर मोगऱ्याचं झाड असेल तर मग त्याला तुम्ही आत्ता खतं पण देऊ शकता. जर ते जमिनीत असेल तरी पण देऊ शकता खतं. मग त्याला याच्यामध्ये एप्रिलमध्ये फुलं यायला लागतील मग. तर हे बघा, याची वाढच नाही आहे. तर मग त्याच्यामुळे म्हटलं याला दुसऱ्या कुंडीत लावते. त्याच्या मुळ्यांची वाढच नाही आहे. तर मग एवढ्या छोट्या कुंडीत ते वाढत पण नव्हतं. तर आता जर त्याला मी रिपोर्ट केलं दुसऱ्या कुंडीत तर मग तिथे वाढलं तर वाढलं ते. तर हे बघा, आहेत थोड्याफार मुळ्या त्याला. तर मग अजून चांगली त्याची वाढ व्हायला पाहिजे त्याला. मग चांगली वाढ झाली तर मग चांगल्या प्रमाणात फुलं येतील त्याला. तर म्हणून मग दुसऱ्या कुंडीत लावून घेते मी. आता ही मोठी कुंडी घेतली आहे मी. तर मग इथे या मातीत लावून घेते. तर एक मोगरा होतं माझं, तर त्याला जास्त उन्हामुळे पाणी कमी भेटल्यामुळे ते गेलं खराब होऊन. तर मग हे जे मागच्या वर्षी आणलेलं आहे मी, त्याला काही खूप दिवस नाही झालेले, तर मग त्याची वाढ नाही आहे. आता नर्सरीत काही छोटे छोटे झाडं भेटतात आपल्याकडे, मग ते वर्षानुवर्षे राहून मग हे होऊन जातात. तर पहिलं जे झाड होतं ते चांगलं होतं माझ्याकडे. तर हे बघा, हे खतं तुम्हाला तर माहितीच आहे. वर्मी कंपोस्ट, हे घरचे सगळे, केळाची साल, चहापत्ती आणि हे फंगीसाईड पावडर आहे. तर आपल्या झाडाला असं काही कीड वगैरे लागायला नको म्हणून ते मिक्स करून देते मी मातीमध्ये. आणि ही बघा, मग खाली मी हे टाकून दिलेलं आहे, तिथे मोठे मोठे खडे टाकून दिले आणि थर्माकॉलचे बॉल टाकून दिले पाणी असं निघून जायला. तर मग हे लावून घेते. जर तुम्हाला अजून दुसऱ्या झाडांची रिपोर्टिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मग मी तसे चॅनलवर टाकेल. तर हे बघा, हे असंच लावून द्यायचं मुळ्यांसकट. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी पूर्ण हे झाड रिपोर्ट करून घेतलं. या मोठ्या कुंडीत लावून घेतलं ते. आता त्यानंतर आपण त्याचा ते किती वाढतं, काय वाढतं, त्याचा रिझल्ट आपण नंतर बघू. मग त्याच्या मुळ्या तर होत्या चांगल्या, मग आता ते वाढायला पाहिजे आता सीझन असल्यामुळे. तुमच्याकडे बी जर जुनं झाड असेल मोगऱ्याचं तर मग तुम्ही पण त्याला रिपोर्ट करू शकता, किंवा मग त्याला खतं देऊन टाका. जर रिपोर्ट करण्यासारखं नसेल तर मग खतं देऊन टाकायचे आणि छाटणी करून टाकायची त्याची. आणि जर छोटं असेल तर मग काही गरज नाही, छोटं असेल तर तसंच राहू द्या. आणि जर मग खूप जुनं झाड असेल तर मग त्याची छाटणी करून टाका आणि त्याला खतं देऊन टाका. तर मग मी पाणी टाकून देते. तर मागच्याच वर्षाचं झाड आहे ते, एवढं खूप मोठं बी नाही आहे ते. तर जसं जुनं झाड राहतं तसं त्याला भरपूर प्रमाणात फुलं येतात. तसं आता हे किती वाढतं, काय वाढतं, मग त्याचं मी परत व्हिडिओ करून दाखवेल तुम्हाला. तर हे बघा, असं पाणी टाकल्यावर असं पाणी खाली लवकर गेलं पाहिजे, तर मग आपले झाडं पण चांगले राहतात. मुळ्यांची चांगली वाढ होते. तर मग मैत्रिणींनो, तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला दहीपात पण देऊ शकता. एकदा जर हे खत दिलं, नंतर मग 15 दिवसांनी, 1 महिन्याने हे दहीभात देऊ शकता मग तुम्ही. तर पूर्ण पाणी टाकायचं असं खाली निघेपर्यंत. तर मग आता हे किती वाढतं, काय वाढतं, मग ते तुम्हाला मी सांगेल नंतर, रिझल्ट त्याचा दाखवेल.
तर नंतर मग आणि एक सांगायचं होतं की आता तुमच्याकडे जे झाडं असतील ना त्याची पूर्ण छाटणी करा तुम्ही. कोणतंही झाड असो, जास्वंदाचं असो, गुलाबाचं असो. तर हा महिना चांगला आहे ना फेब्रुवारीचा, तर मग तुम्ही पूर्ण सगळ्या झाडांची छाटणी करू शकता. आणि छाटणी केल्यानंतर मग त्यांना तुम्ही खतं देऊन टाका. तर मग जास्तीत जास्त फुलं भेटतील मग आपल्याला. नवीन वाढ आल्यावर, नवीन पानं आल्यावर भरपूर ग्रोथ होते. मग त्यानंतर नवीन फांदी आल्यावर लगेच फुलं येतात. आणि तुमच्या झाडांना मग फुलं येत आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तुमच्याकडे कोणते कोणते झाडं आहे, काय प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तर आता छोटं जरी होतं तरी मग त्याला अशी वाढ होती बघा, छोटे छोटे पानं येत होते त्याला. तर मग म्हटलं याला जर दुसरी कुंडीमध्ये मी लावलं तर ते भरपूर प्रमाणात वाढेल, असं म्हणून मी रिपोर्ट केलं त्याला. तसं ते 1 वर्षाचं झाड असतं, त्याला तर काही रिपोर्ट करायची गरज नसते. पण त्याची वाढच नव्हती त्या छोट्या कुंडीमध्ये, म्हणून मग ह्या कुंडीत लावलं मी. मग इथं पण वाढतं का काय मग ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि फुलं येता का काय ते पण मी शेअर करेल. तर मग तुमच्याकडे पण कोणते कोणते झाडं आहे काय त्याची कमेंट करून नक्की सांगा मला. मोगऱ्याचं आहे का नाही, गुलाबाचं आहे का नाही. तर मग झाडांचा हा म्हणजे सीझन चांगला आहे फुलं यायला. तर मग कोणते पण झाडं असतील तुमच्याकडे तर त्यांना तुम्ही सगळ्या प्रकारे जे पण खत असेल तुमच्याकडे, असं नाही की तुम्हाला बाहेरूनच असे केमिकल खतं आणायला लागतील, असं काही नाही. घरात तुमची चहा पावडर असते ना, ती पण टाकली तरी चालते. वर्मी कंपोस्ट कोणतंही खत असेल तुमच्याकडे, शेणखत असेल ते पण चालू शकतं झाडांना. ते तर सगळ्यात बेस्ट राहतं शेणखत. म्हणजे त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण चांगलं असतं ना, तर मग ते आपल्या झाडांसाठी तर एक नंबर असतं. ते जर तुमच्याकडे असेल तर मग ते पण तुम्ही टाकू शकता. आणि मग नंतर आपले घरातले मग आपण चहापत्ती राहतेच आपल्याकडे, ती पण टाकू शकता. ती अशी पण टाकू शकता आणि यूज केलेली पण टाकू शकता. नंतर लिंबाचे सालं राहतात, लिंब खातो ना आपण, मग ते पण सालं सुकून त्याची पण पावडर केली तर ते पण चालतं. कारण की ते टाकल्यावर माती ॲसिडिक होऊन जाते ना, तर मग ती पण पावडर चालू शकते. जे असेल ते टाकू शकता यावेळेस. तर मग झाडं घेतात ते खत आणि मग त्यांची वाढ होते. तर मग बघा मैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्या झाडाचं काय वाटलं विचारायला तर मग तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. व्हिडिओ कसा वाटतो काय लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.